काय द्यावे त्याची ठेविता पायी जीव थोडा सहज बोलणे हितोपदेश सहज बोलणे हितोपदेश करोनी कायास शिकविते काय द्यावे त्याची काय द्यावे त्याची ठेविता पायी जीव थोडा कामणे वक्त घेते चित्ते कामणे वक्त घेते चित्ते कैसे मज येती सांभाळीत कामणे वक्त घेते चित्ते कामणे वक्त घेते चित्ते कैसे मज येती सांभाळीत काय द्यावे त्याची काय द्यावे त्याची ठेविता पायी जीव थोडा बाल कुमारी बाल कुमारी बाल कुमारी आज बाल कुमारी बाल कुमारी बाल कुमारी जय जय गोपाल कुमारी जय जय गोपाल कुमारी जय जय गोपाल कुमारी संतांचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता काय सांगू आता संतांचे उपकार काय सांगू
निरंतर जागविती काय द्यावे त्यासी भावे उत्तराई काय द्यावे त्यासी भावे उत्तराई जागविती जीव थोड़ा जीव थोड़ा
काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविते. काय द्यावे त्यासी वावे उतराई ठेविता पायी जीव थोडा. सहज बोलणे तो उपदेश करुणी सायास शिकविती. तुकामणे वत्स धेनुवे जे जित्ती तैसे मज देती सांभाळीत. विठ्ठल विठ्ठल. काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. तेव्हा प्रस्तुत आपलं जे कीर्तन आहे आमचे हरिभक्तपरायण ज्येष्ठ गुरुबंधू विठ्ठल महाराज भले यांच्या प्रित्यर्थ हा सप्ताचं योजन आहे. तेव्हा जगद्गुरु तुकोबर आहे त्यांच्यावरचे जे काही उपकार झालेले आहेत त्या उपकाराचं स्मरण करतात, त्याला कृतज्ञ असं म्हणतात. तेव्हा उपकाराचं स्मरण करणं हे अवश्य आहे. तेव्हा आणि आमचे ज्येष्ठ गुरुबंधू बरं का, आमच्यापेक्षा ते मोठे होते आणि संस्थेमध्ये आमच्या अगोदर त्यांचं शिक्षण झालेलं होतं बरं का. तेव्हा आम्ही त्यांच्या मागावून आलेलो होतो. त्यांनी गुरुजीच्या मुखातून बरंचसं श्रवण केलेलं होतं. पंचदशी, विचारसागर, ज्ञानेश्वरी, अमृतानुभव वगैरे. आणि हे अध्ययन झाल्यानंतरही सुद्धा त्यांच्या अध्ययनाचा परिपाठ सारखा चालू असायचा. त्यांचा नित्यनियम काही विचारूच नका. कधी नित्यनियम आणि विठ्ठल बाबाचा कधी चुकला आहे मी कधी पाहिलं नाही. विठ्ठल आणि विठ्ठल बाबाचा कधी चुकला आहे मी कधी पाहिलं नाही. विठ्ठल विठ्ठल
तेव्हा त्यांचं ते सांग अध्ययन झालेलं असल्यामुळे यावत जीवन त्यांनी आणखी ते वारकरी संप्रदायाला समर्पित केलं होतं. एवढंच नव्हे तर आणि वारकरी शिक्षण संस्था आहे त्याच्यामधले ते एक मोठं अंग होते बघा, बरं का. तेव्हा आणि आमचे ज्येष्ठ गुरुबंधू असल्यामुळे आणि आम्ही कनिष्ठ गुरुबंधू सगळ्यामध्ये भावापेक्षाही नातं गुरुबंधूचं अधिक आहे बा. तुम्ही माना अथवा नका मारा, नाही बा. गुरुबंधूचं नातं हे सगळ्यात श्रेष्ठ आहे. तसे आमचे ते ज्येष्ठ गुरुबंधू होते तेव्हा त्यांचे आमच्यावरती अनंत उपकार आहेत. तेव्हा आमचा त्यांचा बराचसा सहवास झाला. 1956 पासून तो आत्तापर्यंत त्यांचा सहवास असायचा. बरेचसे गुण आम्हाला त्यांच्यापासून मिळाले बा. तेव्हा त्यांच्या उपकाराचं स्मरण करणं हे आमचं कर्तव्य आहे. काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार. काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार. संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार. तेव्हा ते आमचे ज्येष्ठ गुरुबंधू असल्यामुळे आम्ही कनिष्ठ आमच्यावर ते फार उपकार बरं का. गुरुबंधू म्हणण्याचं कारण असं की त्यांनी ज्यांच्याकडे हा सखोल अभ्यास केलेला होता असं जोग महाराजांच्या परंपरेमध्ये असलेले मामासाहेब दांडेकर वगैरे बंकट स्वामी महाराज, तेव्हा त्यांच्या ह्याच्यातले असलेले शांताराम गुरुजी त्या काळामध्ये आणि वेदांतामध्ये महान निष्णात असले. तेव्हा वेदांताचे आणि संत वाङ्मयाचे गाढे विद्वान म्हणून शांताराम गुरुजीची प्रसिद्धी असायची. कोणाही माणसाला कोणतीही शंका आली तर कोणी विचार म्हणले का याचं काय उत्तर आहे, जा म्हणायला लागले शांताराम गुरुजी त्याचं उत्तर देतील. कोणत्याही विद्यार्थ्यांनी कोणतीही शंका केली तर ती शंकेचं उत्तर ताबडतोब गुरुजी देत असत. असे त्यांच्याकडे आम्हाला पूर्ण विचारसागर ऐकायला मिळाला.
त्याचप्रमाणे त्यावेळेला ते विचारसागर शिकवत होते आणि ज्ञानेश्वरी ऐकायला मिळाली. पंचदशी मात्र आम्ही भाऊसाहेब म्हणून होते त्यांच्याकडे ऐकली. पुढचा अभ्यास तो नंतर. पण असं हे आमचं त्यांचं आणखी नातं होतं. तेव्हा असं जे असलेले गुरुनिष्ठा कशी असावी, भगवतनिष्ठा कशी असावी, किंवा आणि आपण कशी गुरुची सेवा करावी जर आपण पाहायचं असेल तर आदर्श म्हणून आजचा उत्सव ज्यांच्या प्रित्यर्थ होऊन राहिलेले असे आमचे हरिभक्तपरायण वैकुंठवासी आणि विठ्ठल बाबा घोलेवा. काय गुरुनिष्ठा बघा त्यांची. त्यांनी आपल्या गावाला आणि शांताराम गुरुजीचं मंदिर बांधलेलं आहे. इतकी त्यांच्या अंतःकरणामध्ये निष्ठा. तेव्हा आम्ही एक पाहिलं तेव्हा त्यांचा प्रयाणकालसुद्धा आपण बघायला लागलो तर ज्या गुरुजीच्या खोलीमध्ये त्यांचं आणखी प्रयाण झालं त्याच गुरुजीच्या खोलीमध्ये विठ्ठल बाबाचं सुद्धा आणि प्रयाण झालं. इतकी गुरुनिष्ठा त्यांची होती बरं का. सदैव आणखी गुरुजीच्या बाबतीमध्ये त्यांचं हे असायचं. तेव्हा आणि असे हे सर्वोपकारी उपकार करणारे विद्यार्थ्यावरती त्याने जवळजवळ ते 1900 काहीतरी त्याच्यापासून 50 संस्थेमध्ये शिक्षक झाले. तो तहत आत्तापर्यंत ते शिक्षक होते. गेल्या वर्षीच फक्त त्यांनी शिकवलं नाही, नाहीतर पाठमध्ये कधी पाडायचं नाही. ते म्हणायचे विद्यार्थ्याचं नुकसान करायचं का आपण. पाठ न शिकवणं म्हणजे विद्यार्थ्याचं नुकसान. त्यांना आवडत नसे. विठ्ठल विठ्ठल. रात्री 2 वाजता जरी कोणत्या गावावरून आले, 3 वाजता जरी गावावरून आले तरी स्नान करायचे, ज्ञानेश्वर महाराजाचं दर्शन घ्यायचं, मुलाचा पाठ पडू द्यायचा नाही. हा त्यांचा शिरस्ता होता. अगदी मुलाच्या बाबतीमध्ये आणि याच्या बाबतीमध्ये त्यांचं प्रेम करणारं म्हणजे अतुल असं प्रेम होतं. तेव्हा त्यांनी या बाबतीमध्ये इतके उपकार केले की ते उपकार आपल्याला आता फेडणं म्हणजे आवश्यक आहे. अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात. काय डावे टासी भावे उतराई काय डावे टासी भावे उतराई ठेविता पायी जीव थोडा, ठेविता पायी जीव थोडा, काय डावे टासी भावे उतराई, काय डावे टासी भावे उतराई. तेव्हा असं उपकाराचं स्मरण म्हणून त्यांचा सप्ताह आता अलीकडे त्यांच्या गावाला पण आहे बरं का. त्याचप्रमाणे त्यांचा सप्ताह आळंदीला सुद्धा आत्ता सुरू झालेला आहे. तेव्हा तिथे आहे, इथे होऊन राहिलं आहे आणि 4 ठाण म्हणून आहे. 5, 7, 8 ठिकाणी त्यांचा हा सप्ताह सुरू झालेला आहे. यावरून त्यांचं व्यक्तिमत्व आपल्या ध्यानामध्ये येईल. असं सर्वोपकारी त्यांचं जीवन होतं. या जीवनपर्यंत ब्रह्मचर्य व्रत पाडून त्याने पांडुरंगाची आणखी ज्ञानेश्वर महाराजांची आणि गुरुपरंपरेत चालेल आलेल्या आणि शांताराम गुरुजीची सेवा केली. असे हे परोपकारी तुमच्या आमच्यावरती सुद्धा उपकार असतात. तेव्हा उपकाराचे मोबदला देणं, त्या उपकाराचं स्मरण करणं मनुष्य देहात आलेल्या जीवाचं हे कर्तव्य आहे. त्याच्यामध्ये उपकारामध्ये आपण जर थोडा विचार करायला लागलो तर अनेकाचे उपकार असतात. त्यातही सुद्धा आपण अधिक उपकार जर करायला लागलो, नाही का, आईचे उपकार असतात, वडिलाचे उपकार असतात,
थोडा त्याच्यामध्ये आपल्याला फरकही पाहता येतो बघा. वडिलांच्या पेक्षाही सुद्धा आईचे उपकार थोडे अधिक असतात. सर दृष्टांत देऊन सांगू का? कुठेतरी एक अडचणीचं बाळांत पण होतं. डॉक्टरांनी यजमानाला विचारलं, म्हणलं का कसं काय? म्हणलं का डॉक्टर साहेब काय? म्हणलं पण मला बाई पाहिजे का मूल पाहिजे? म्हणलं असं काय विचारता? बाई पाहिजे असेल तर म्हणलं मूल कापून काढावं लागतं. मूल पाहिजे असेल तर बाई जगू शकत नाही. दोनपैकी कोण पाहिजे? आणि काय उत्तर दिलं? तर म्हणलं हे पा मूल मेलं तरी चालेल, बाई असली जिवंत. बरं म्हणलं जा बाबा. पण बाईला विचारलं, म्हणलं बाई तुम्हाला तुमचं मूल पाहिजे का तुमचा जीव पाहिजे? ते म्हणलं असं का विचारता? मूल पाहिजे असेल तर म्हणलं तुम्हाला जगता येत नाही. तुम्हाला जगायचं असेल तर म्हणलं मूल कापून काढावं लागतं. तुम्हाला दोन पाहिजे. त्या माऊलीने काय उत्तर दिलं? म्हणलं बा मी मेली तरी चालेल, पण माझ्या मुलाला काय करा जगवा. असं असल्या प्रकारचे जे उपकार तुम्हाला लेकुराचे हित अनवाहे माऊलीचे. ऐशी कवळाची दाटी, ऐशी कवळाची दाटी, तेव्हा आपल्यावर ते आईचे अनंत उपकार असतात. जो सुपुत्र असतो तो सुपुत्र आणखी त्या आईच्या उपकाराचं स्मरण करत असतो. एखाद्याला आई कळत नसते आई म्हणजे काय. एखाद्या वेळेला आई रागवली म्हणजे मग ती म्हणते कारण्या अरे तुझ्यावरती आमचे केले उपकार आहे. तुला एवढा मोठा साहेब केला काय 5-50 हजार रुपये तो महिना कमावतो. उगीच का घरामध्ये मोठी गरिबी होती वगैरे असे 9 महिने 9 दिवसपर्यंत तुला उदरामध्ये वागवलं. अलीकडचा विद्यार्थी त्याला त्या उपकाराची जाणीव नसल्यामुळे काय उत्तर देतो बा. तो म्हणत असतो म्हणलं बा आई पुन्हा पुन्हा 9 महिने 9 दिवसपर्यंत वागवलं असं म्हणायचं नाही. 9 महिन्याचे आणखी 9 दिवसाचे दरमहा 50 रुपये प्रमाणे काय भाडं होते घेऊन टाक म्हणाल. त्याला वाटते आईचं उदर म्हणजे राहण्याचं ठिकाण घर भाडंच. आता मला काय म्हणायचं असेल ते म्हणा बरं का, आमचा काही आग्रह नाही. त्याला काय माणूस म्हणायचं का. एखादा सुपुत्र असतो तो म्हणतो आई एवढे तुझे उपकार आहे. तुझ्या उपकाराच्या समोर आमच्या शरीरामधलं मांस काढलं त्याचे जोडे शिवले तुझ्या पायात घातले तरी तुझे उपकार फिटू शकत नाही. शिवाजी महाराज
जिजाबाई विठ्ठल विठ्ठल. आपला जाऊ दे, आपला काही तो विचार नाही. शिवाजी महाराज म्हणतात आहे तुझ्या एका शब्दाकरता शिवाजी प्राण देईल. हे त्यांचा इतिहास वाचा पाहत नाही. जाऊ द्या. तेव्हा इथे उपकार करणारा तरी आपल्याला दिसत असतो. एखादा सुपुत्र आईवडिलाचे उपकार मानत असतो. पण असे काही उपकार आहे बघा, उपकार अनंत आहे पण उपकार करणारा दिसत नाही. कुणाचे उपकार हो? देवी दिला देह भजना दिला म्हटल्यानंतर आपल्या प्रयत्नाने मिळाला का आपल्याला कोणीतरी दिला असं. देवी दिला, दिली इंद्रिय दिली म्हणजे कोणीतरी आपल्याला दिला. आता त्याचा कसा उपयोग करावा हे तुमच्या हातात आहे. एखाद्या माणसाला दया आली आणि तुम्हाला परीस दिला, मग परीसाचा कसा उपयोग करावा हे तुमच्या हातात आहे. दोन्ही तऱ्हेने उपयोग होत असतो त्याचा. लोखंडाला लावलं त्याचं सोनं होते, राग आला आणि एखाद्यावर मारला तर जीव घ्यायलाही कारण होतो. म्हणून या शरीराचा कसा उपयोग करावा, म्हणून ज्या परमेश्वराने आपल्याला हे शरीर दिलेलं आहे बरं का, त्याचे आपल्यावरती आनंद उपकार आहे. किती उपकार आहे. म्हणून तुकोबाराने सुद्धा त्याचं वर्णन केलेलं आहे. तात्पर्य असे देवाचे सुद्धा आपल्यावरती आनंद उपकार आहेत. आपल्याला हा द्यायला दिला नसता पर सांग सामुग्री दिलेली आहे. कोणी म्हणत असतात म्हणले वा काय आम्हाला देवाने गरीब केलं, अमकं केलं तमकं केलं. हे नाही, अरे हे असं हे काही इतके बघा देवाचे उपकार न मानण्याचे चिन्ह नाही. विठ्ठल विठ्ठल. हे किरकोळ बाब आहे बा. माणसे उदास असतात. म्हणलं का तुम्ही उदास का? म्हणलं आम्ही काय श्रीमंत लोक आहे, आम्ही काय गरीब आहोत. अरे गरीब झाला म्हणून काय श्रीमंत? श्रीमंताला चिंतन करता येते देवाचं, गरीबाला काय चिंतन करता येत नाही का? गरीब जरी असला तरी देव प्राप्ती करून घेऊ शकतो, श्रीमंतही घेऊ शकतो. आजारी असला तोही करू शकतो, रोगी असला तोही सुद्धा भक्ती करू शकतो. कसंही का शरीर असेना पण दिलं आहे ना देवाने, त्याचा आपल्याला भगवत चिंतना करता प्रार्थना करता आपल्याला उपयोग करता येतो. अनंत उपकार आहे असं हे देवाचे आपल्यावरती. तुका म्हणे त्याचे नाव विश्वंभर करा निरंतर ध्यान त्याचे. असा जो परमात्मा आहे त्याचे अनंत उपकार आहे. जे भगवत भक्त असतात परमात्म्याच्या उपकाराची जाणीव असल्यामुळे आणि भगवंताचं चिंतन करत असतात. असं आहे ना, तुमचे तयाचे भजन चुकू नका. काय असे वर्ग एखादा वारकरी असताना म्हणलं देवा तुझे एवढे उपकार आहे, महिन्याची वारी कशी करायची, आषाढी कार्तिकी कशी करायची? म्हटलं पायी करायची का गाडीत करायची? पायी करायची का लोटांगण घालत करायची? विठ्ठल विठ्ठल. असा देवाचे उपकार मानले पाहिजे. त्याचप्रमाणे ज्याचा ज्याने आपल्याला हे सर्वस्व दिलेलं आहे, ज्याचं आपण चिंतन करतो, त्याचं दर्शन करून देण्याचे ज्याच्यामध्ये महान सामर्थ्य आहे. असं आहे ना, गुणदोष याती न विचारी काही ठाव दिला पायी आपुलिया. कोणी का असे ना संसर्गामध्ये आलेल्या माणसाला सुद्धा आणि त्याची जाणीव करून देणं, त्याचा उद्धार करून देणं. असं आहे ना, परीस त्याच्या संसर्गात कसे का असे ना ते आल्यानंतर सोनं करणं ज्याचं जसं कर्तव्य असतं, त्याप्रमाणे ज्यांच्या आणखी संसर्गात आल्यानंतर संबंधामध्ये संगतीत आल्यानंतर आणि उपकार करणं हेच ज्यांचं ब्रीद आहे. संतांचं ब्रीद जर कोणतं असेल तर उपकार करणे. येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी, केवळ उपकार करण्याकरता. देवही सुद्धा उपकार करत असतो पण देवाच्या पेक्षाही संतांचे उपकार अधिक असतात. असा ज्यांचा उपकार आहे का, तेव्हा असा उपकार करणारे संत किती उपकार आहे. आमच्या तुकोबारांना विचारलं म्हणलं तुकोबार आहे उपकार किती आहे? तर सांगता येत नाही. समुद्रामध्ये पाणी किती आहे सांगता येत नाही. सांगता येतं का? नाही का? आमच्या घरी म्हणलं राजन आहे आणि तेवढं समुद्रात पाणी, काय कराय का? सूर्याच्या ठिकाणी किती प्रकाश आहे? म्हणलं आमच्या घरी दिवा आहे तेवढा प्रकाश आहे. एवढा तुझा दिवा आणि कुठे प्रकाश? त्याचा एक किरण जरी पूर्व दिशेला जर उगवला तर तिन्ही ब्रह्मांड लोकांमधला अंधकार घालवण्याची शक्ती कोणात आहे? सूर्यात आहे. असं आहे ना, चंद्रमे जे लांछन मार्तंडजे तापहीन असे संत असतात. म्हणून कोणतीच उपमा त्यांना देता येत नाही.
मग आता किती उपकार आहे तुकोबाराय म्हणतात ते काय सांग बरं का, सांगता येत नाही. केले उपकार सांगू का, बाप न करी ऐसी. उपकाराचा विषय कोणचा आहे, मज निरंतर जागविती. तुम्ही आम्ही आणि याच्यात पडलेला जीव आहे नाही का, तापाने पोळणारा, शोकामध्ये जोडणारा, नाना प्रकारच्या दुःखाने व्याप्त असलेला असा जो जीव, अंधारामध्ये असलेला जीव, त्याला अंधारातून काढतात आणि प्रकाशात तमसोमा ज्योतिर्गमय असतोमा सद्गमय मृत्यूवर्मा अमृतम गमय. मृत्यूला घाबरलेला जो जीव आहे त्याला याच देहामध्ये अमर करतात. त्याला म्हणायचं मज निरंतर. काय द्यावे त्याची व्हावे उतराई, ठेविता पायी जीव थोडा. आणखी पुन्हा काय करतात हो, जागवतात. आणखी पुन्हा काय करतात, त्याचं उत्तर सर त्याला आणि त्या स्थितीवरती आणण्याकरता, निर्भय करण्याकरता बरं का, त्याला उपदेश करतात. एवढ्यावर एक काम भागत नाही, त्याला शिकवतात. अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात, सहज बोलाणे हित उपदेश, सहज बोलाणे हित उपदेश, करोनी दायास जिकरेती, करोनी दायास जिकरेती. कसंही का असेना त्याला टाकून देत नाही बा. सहज जरी बोलायला लागले, आमच्या त्या संस्थेतली गोष्ट सांगतात बघा, आमच्या परंपरेमधले आमच्या आजीबरोबर मारुती बाबा होते बा. जोग महाराजांच्या त्याच्यामध्ये संस्था ही काढली, मग विद्यार्थी असायचे. त्यावेळेची जी संख्या बघा, कोणी न शिकलेला बरं का, कोणी गाडी वळता वळताच आपला आलेला, हे असे असायचे. कोणी आपला काही भानगडी करून आला, हे सगळे रंग असायचे त्याच्यामध्ये. आणि माझं ते त्यांना शिकवायचं. माझं त्याला नाही का, जे खळाची व्यंकटी खाणीतून दगड निघाला तर त्याला देव करण्याचं काम कोणाचं असते, पाथरवटाचं असते बा. खाणीतल्या दगडाला तो काय करतो, देव करतो. लोक त्याची देव म्हणून आणखी मंदिरामध्ये नेऊन त्याची काय करतात, मग पूजा करतात बा. मग टाकून देत असतो का तो, टाकत नाही. मग ते आपले सांगायचे, ते पाठ चालायचे ज्ञानेश्वरीमध्ये असते, किंबहुना धनुर्धरा जो मातेची आहे उदरा. पुन्हा सांगायचं, अरे किंबहुना म्हणजे फार काय सांगू, किंबहुना म्हणजे फार जवळजवळ त्याला 20-25 वेळा सांगायचे. पुन्हा विचारायचे, अरे म्हटलं किंबहुना म्हणजे काय, काय नाही बाबा, पालथ्या घागरीवर काही नाही. मग शेवटी ती श्रवण करणारी मंडळी म्हणजे बुवा त्याच्या आधी कशाला लागतात तुम्ही, आमचाही वेळ जातो आणि त्याचा काही फायदाही होत नाही, जाऊ द्या म्हणायला. मग ते मारुती बा म्हणायचे. म्हणले बा तुम्हाला माहिती आहे का मी कोणाच्या गावचा होते बरं का. म्हणलं बा अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र. म्हणजे मी ज्ञानेश्वर महाराजांच्या गावचा. ज्ञानेश्वर महाराजांनी रेडा बोलवला बा. सगळ्यात निर्बुद्ध प्राणी कोणाच आहे, असं आहे. असं आहे ना, इथे आम्ही आज काही का असं ना, ती गाडी असायची, ती गाढवं बिडवं अशी आडवी बाजू, पण थोड्या वेळी ना काय होईना हारणं बाजूला जायचं. आम्ही मनामध्ये म्हटलं, काही का असे ना, गाढवं बाजूला जरी जातात आणि त्याच्याऐवजी रेडा असतात तर गाडीच बाजूला थोडा आणखी बा. ते बाकी रेडा असतो ना, ती गाईचं वासरू असते बा.
आणि म्हशीचं काय असते, बघा म्हणा काहीतरी रेडको असते. मालक होता बघा, त्याने दोघांची परीक्षा पाहण्याकरता काय नाही बघा 1-2-3 किलोमीटर अंतरावर दोन्ही नेलं, वासरूही नेलं आणि ते रेडको नेलं, दिलं सोडून. ते जे गाईचं वासरू होतं ते बरोबर मालकाच्या घरी आलं बा, आणि जिथे त्याला बांधतात ना तिथे उभं राहिलं बा बरोबर. आणि जे रेडको आहे ना 2 महिने झालं बा, कुठे गेलं पत्ताच ना. निर्बुद्ध प्राणी म्हणजे, अरे म्हणला निर्बुद्ध प्राण्याला ज्ञानावरायने आणखी त्याच्या मुखातून वेद नाही बघा, कोणती रुचा बोलवायची. ज्ञानदेव म्हणे बोल रे. मग मला म्हणले आहे का रे, निर्बुद्ध प्राणी जर रेडा बोलवला तर म्हणलं मी ज्ञानेश्वर महाराजांच्या गावचा आहो बरं का. मग माणूस बोलवणं मला काय कठीण आहे. विठ्ठल विठ्ठल प्रेमवाणी त्यांचं सांगत नाही आपल्याला. कधी पाठाला यायचा, कधी यायचा नाही, चुकवायचा बरं का. त्याला भगवत भक्त केला. नव्हे नव्हे पुढे त्यांनी कीर्तनाची मालिका काढली वा. करुणी सायास शिकवी, टाकून देत नाही. सहज बोलणे हितोपदेश करुणी सायास शिकविती. मूळ जर चालत नसेल, चालता चालता काय टाकून देते का. मग कुठे घेत असते बघा, कडेवर घेत असते, टाकून देत नाही. ऐका ना, भागलिया भागलिया तेव्हा जागविती उपदेशिती ठल 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 जागविती पुढे उपदेशिती करुणी सायास शिकविती. पुढे काय करतात, सांभाळत आता. पण सांभाळण्याच्या बाबतीमध्ये तुकोबरायने आई मुलाचा दृष्टांत न देताना गाई वासराचा दृष्टांत. तुका म्हणे वत्स
धेनुवे जे चित्ती तैसे मज येती सांभाळिले 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 असं सांभाळ. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा विठोबा. काका टेंभुरकर. काय सांगू आता संताचे उपकार, काय सांगू आता संताचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संताचे उपकार, काय सांगू आता संताचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता
संताचे उपकार काय सांगू आता संताचे उपकार काय सांगू आता संतांचे प्रकार काय सांगू आता संतांचे प्रकार मज निरंतर जागवे ते आय जागवते काय द्यावे त्यासी वावे उतराई काय द्यावे त्यासी वावे उतराई मज निरंतर जागविते मद निरंतर जागविते मज निरंतर जागविते काय जायचे भावे उतरा काय जायचे भावे उतरा. दादा महाराज शिरवळकर.
काय जावे दासी व्हावे उत्तरायणी. काय जावे दासी व्हावे देविता काय जावे दासी व्हावे उत्तरायणी. काय जावे दासी व्हावे काय द्यावे त्याची व्हावे उत्तराई. ठेविता पायी जीव थोडा मज निरंतर जाग भीती. उपकाराचा विषय कोणता जर असेल संतांचा तर मज निरंतर जाग भीती. जागृती देतात तो का करी जागा. मग एक जागृती कोणची. तेव्हा जागृतीचा आपण जर विचार करायला लागलो जे अर्थी ते जागे करतात. मग आता जो जागा असेल त्याला जागे करण्याचं काही कामच नाही. ज्या अर्थी जागे करतात त्या अर्थी तुम्ही आम्ही झोपले असलो पाहिजे. मग आता ही झोप कोणती घ्यावी. व्यवहारामध्ये आपल्याला रोज जी झोप असते ती घ्यायची का. आणि त्याच्यामध्ये जागा करण्याचं जर आपण संतांचे उपकार जर मानायला लागलो तर मग काय होईल बा. मग आणखी मनुष्य झोपलेला मनुष्य डास जरी चावला तरी सुद्धा त्याला काय होते जागा होते. मग आपल्याला असं म्हणावं लागेल काय सांगू आता डासाचे उपकार. ते काय शांती नावाची मुलगी असते बा. कुठे झोपल्यानंतर ती रात्रभर किरकिर करते बा. मग तिचे उपकार म्हणावं लागेल. मग ही झोप घ्यायची का. ही झोप हे आपलं जे काही त्या दिवसाचं प्रारब्ध असतं ते प्रारब्ध संपलं म्हणजे अंतःकरण उपादान कारणामध्ये लीन होतं बा. पुन्हा दुसऱ्या दिवसाचं प्रारब्ध सुरू झालं पण मनुष्य जागा होत असतो बा. मग ही जागृती नाही काय. मग ही जागृती कोणची आणि हे झोप कोणची. त्याला म्हणत असतात बा आत्मविस्मृती. अज्ञान अवस्था याला काय म्हणायचं झोप म्हणायचं. आणि स्वरूपावस्था याला काय म्हणायचं जागृती म्हणायचं. तुम्ही आम्ही जाओ आणि आपल्या ठिकाणी अज्ञान आहे अज्ञान अवस्था आहे. कोणाही माणसाला विचारा तुम्ही एक जीवनमत्व खेरीज करून किंवा तुकोबरायचं सारखे सेरी करून त्यांना जर विचारलं ना बाबा अरे तो या देहाला येण्याच्या पूर्वी कुठे होता काही उत्तर सांगतो. बरं देह पडल्यानंतर जाणार कुठे सांगता येतं का. ते तुकोबरायसारखं आम्ही वैकुंठ आलो याची कारणाची बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया तात्पर्य. तेव्हा आपल्याला आपल्या स्वरूपाचा विसर पडलेला आहे असं आहे. त्याला अज्ञान म्हणतात. त्याचे कार्य सोडून द्या. त्याचं आवरण आहे. त्याच्यामुळे मनुष्याच्या ठिकाणी ताप लागलेली आहे भीती लागलेली आहे मरणाची भीती लागलेली आहे वगैरे. तेव्हा याच्यामधून जागे करणारे जर कोण असेल तर ते संत. जग जोगी जग जोगी जागे बोलती. जगजोगी
त्याने जर आपल्यावरती कृपा केली ना, आपण जर जागा जर झालो, मग काय बा असंही ना. हा जागता जगदे सगळा जग हा समस्त श्री वास होय, या बोधावर ते येत असते. वा ज्या बोधावर ते संत असतात त्याच बोधावर ते आणि कृपा कटाक्ष आपुले पदी, ज्या बोधावर ते असतात तोच बोध आणि तुम्हाला आम्हाला देतात. त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये काहीही फरक राहत नाही. नदी समुद्राला मिळाली म्हणजे ती समुद्र, तरीही सुद्धा आपल्यावरती आणखी त्यांनी एवढे उपकार केले असले, आपण जरी आणखी त्याच्याबरोबर, तरी सुद्धा त्यांचे उपकार स्मरण केल्याशिवाय राहू नाही. यावत जन्मपर्यंत त्रयम विद्या असं आहे. गुरु, संत आणि वेद याचे उपकार आणखी माणसाने मानलेच पाहिजे. अशा बोधावर ते आणखी आमचे गुरुजी होते बरं का. एवढंच नव्हे, त्याच बोधावर ते आणि आमचे विठ्ठल बाबा होते. त्यांच्या जीवनामधला जर विशेष कोणता जर पाहायचा असेल तर अनेक विशेष त्यांच्या त्यातले होते. त्यांच्या आयुष्यामध्ये कधी वारी चुकली नाही. आमचे विद्यार्थी असायचे. अरे म्हटलं का रे तू उद्या येणार कशावरून? नाही म्हटलं बाबा तुमच्यासोबत येणार आम्ही. म्हटलं कशावरून? अरे उद्या नाही म्हणायला लागले, बुवांचं ठरलेलं आहे. म्हटलं कसं काय ठरलं आहे? म्हटलं बा दशमी आली की ते पंढरपूरला गेल्याशिवाय 3 दिवस पाठ बंद असतो. तसा फायदा घ्यायचा ते पोरं. 3 दिवस बुवाचा काय असतो, पाठ बंद असतो. बरोबर ठरलेच असायचं. त्यांचा कधी वारीचा नियम टळलेला नाही. यावत आयुष्यापर्यंत आम्ही कधी त्यांना आणखी पंढरीची वारी कधी चुकली. एकच वारी थोडी हे झाली होती बा, त्यांनी इतकी तळमळ झाली होती. त्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये होते बा ते, आणि वारीच्या वेळेलाच ते ॲडमिट केलेले होते. हे मोठ्या माणसाची लक्षणं असतात बघा. तेव्हा त्यांची तळमळ बघा. ते म्हणजे माझी वारी चुकली काय दवाखान्यात ते काय. आमचे पांडुरंग वैद्य होते बघा. एक सहज ते देवाला प्रस्थान होतं बघा. आजारी पडले बघा. त्याचं प्रस्थानला काही जाऊ शकणार नाही. आमचे ते आदिनाथ बुवा फाफाळ आमच्याजवळ खोली होती त्यांची. आम्ही गेलो, त्यांची तळमळ चाललेली. मग आम्ही ते आदिनाथ बुवा माझ्यापेक्षा जास्त समजा म्हणजे बुवा, अहो तुम्ही किती वर्ष झाले नाही का, 50-55 वर्षापर्यंत कधीही तुमचं देवचं प्रस्थान चुकलेलं नाही. आता आजारी आहे, तुम्ही जाऊ शकत नाही. एक चुकलं तर काय बिघडलं? म्हणजे तळमळ वा, इतकी तळमळ. एकच जरी इतकं करूनही सुद्धा एक प्रस्थान चुकायला लागलं तरी त्यांच्या मासुळीसारखे तळमळाची बा. आणि त्यांचं नाव घेऊन ते जाऊ शकले नाही. ते नारळ आणला तिथून देहूवरून. ते नारळ घेतलं, त्या नारळाला नमस्कार केला, त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. असा निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर निर्धार हे वर्म, असे निष्ठावंत भाव आपल्याला जर पाहायला मिळत असेल तर ते आमचे ज्येष्ठ गुरुबंधू आणि विठ्ठल बाबा त्यांची अशी सर्वांना ते आपले वाटायचे. भास्कर महाराज असो, शिरवळकर महाराज असो, टेंभुकर महाराज असो, त्यांचं नातं कोणाशी नव्हतं. आळंदीमध्ये आणि पंढरपूरमध्ये असं सांगता येत नाही. विठ्ठल विठ्ठल आळंदी आणि पंढरपूर हे त्यांचं आराध्य दैवत असं आहे. शुद्ध वारी म्हणजे पंढरपूर आणि मध्यवारी म्हणजे ज्ञानोबा आहे. या जीवनपर्यंत त्यांनी तेच जीवन आणि समर्पित केलं. आणि सर्वांना आनंद देत देत आम्ही जातो आमच्या गाथेत नका पाहू बरं का. तुमच्या आजवर होतो तुमच्या गावी, आणि आता कृपा असं द्यावी. अशा रीतीने सर्वांचा निरोप घेत
आणि पांडुरंगाच्या चरणी लीन झाले, ज्ञानोबराच्या चरणी लीन झाले, त्यांच्या पादकमल चरणी आणि ही सेवा मी समर्पित करतो. ज्ञानेश्वर किंवा अनेक गुणांनी युक्त असलेले आणि आमचे विठ्ठल महाराज होते. बरोबर, एवढंच नव्हे तर त्यांची वारकरी संप्रदायामध्ये परंपरेने चालेल आली निष्ठा असायची. चाल म्हटल्यानंतर ते सांगायचे, का बरं म्हणायला लागले, एकी नाही किती म्हणायची, असं त्यांची असं. आम्ही बरेच वेळेला आणि मोठ्या आदराने हरिभक्तपरायण वैकुंठवासी आमचे धुंडा महाराज म्हणा, खंदारकर महाराज म्हणा, बुवा त्यांच्याही सुद्धा कीर्तनाला उभे राहायचे बा. आणि चाल म्हणण्याचा प्रसंग आला, मोठ्या आदराने आमचे धुंडा महाराज म्हणायचे, म्हणजे विठ्ठल भाऊ आहेत का? हो म्हणले आहे. काय आज्ञा आहे? म्हणलं मला चाल. त्यांची चाल ऐकत असो. असे दिव्य पुरुष तुमच्या आमच्यातून निघून गेले तेव्हा, आणि आज हा प्रसंग आपल्यावरती आलेला आहे, तेव्हा पुन्हा आणखी यावं अशी आमच्या संस्थेमधून गेलेली ही मंडळी आहे. मोठी पोकळी निर्माण झालेली आहे बरं का. आमचे विठ्ठल बाबा महाराज चौधरी, वैद्य बाबा, त्याचप्रमाणे ते आमचे सीताराम बाबा, विठ्ठल बाबा हा म्हणता निघून गेले बा. तेव्हा परत त्यांनी यावं आणि हा आनंद आम्हाला द्यावा अशी तुकोबराच्या चरणी प्रार्थना. तुकाराम राम महाराज झिंझुरके.